नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. संपूर्ण भारतात एकमात्रीय सर्कस म्हणजेच महाराष्ट्रीयन सर्कस होय. आता आपल्या धुळे शहरात शेवटचे फक्त 10 दिवस, डेली 3 शो, पूर्ण 120 मिनिटांच्या करमणुकीसाठी फॅमिली सोबत सुपरस्टार सर्कसला एकदा नक्कीच भेट द्या. सुपरस्टार सर्कस, देवपूर बस स्टँडच्या बाजूला, धुळे. विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत आहेत. त्या 11 जागेवर या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा 14 कोटीमध्ये 1.5 ते 2 कोटीच्या घरात बंजारा समाज राहतो. त्या धर्तीवर 11 जागेमध्ये जिथं BJPचे 9 जागा त्यांचे विधान परिषद आहे, त्या जागेवर 1 जागा ही बंजारा समाजाला द्यावी अशी मागणी मी डॉक्टर साईनाथ चव्हाण करीत आहोत. त्यामध्ये आमच्या 25 वर्षापासून बंजारा व भटक्यामुक्त चळवळीमध्ये माननीय श्रावण चव्हाण नंदुरबारला राहतात. त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात कार्य आहे आणि बंजारा समाजाच्या वेळोवेळी अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी ते उभे राहतात आणि त्यांचे योगदान फार मोठं आहे. तरी आमचं वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक आणि सुधाकररावजी नाईक यांच्यानंतर बंजारा समाजाला असं कोणी वालीच भेटला नाही की बंजारा समाज हा ऊसतोड कामगार आहे. आजही महाराष्ट्रातील 5,000 तांड्यावरून टोटल 80% लोक ऊस तोडीला मराठवाडा व गुजरातमध्ये जात असतात आणि ह्यामुळे ह्या समाजाच्या मुलांचे शिक्षण आहे 6 महिने इकडे 6 महिने तिकडे, धड शिक्षण होत नाही. ह्या अशा समाजाचा अन्याय आणि अत्याचाराचा वाचा फोडण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेवर एखादा बंजारा समाजाचा प्रतिनिधी असावा म्हणून आम्ही तमाम शासनाकडे मागणी करीत आहोत की किंवा आमच्या श्रावण भाऊ चव्हाण यांना विधान परिषदेवर घेऊन एक बंजारा समाजाला एक न्याय द्यावा अशी मागणी मी करीत आहे. हे उत्तर महाराष्ट्रातून बंजारा समाजाचे नेते आहेत आणि बंजारा क्रांतिदल या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांनी जवळपास जीवनाच्या 20 ते 25 वर्ष अहोरात्र झटून बंजारा समाजासाठी आंदोलन, काही निवेदन असेल, मोर्चे असतील, त्यांनी समाजाचं नेतृत्व केलेलं आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातून अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टी ते काम करतात आणि भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात बंजारा समाजाला अजूनपर्यंत काही न्याय मिळालेला नाही. तर त्यांचं श्रावण चव्हाण भावांचं कार्य बघून त्यांना आता ज्या रिक्त झालेल्या 11 जागा विधान परिषदेच्या आणि त्यांना उत्तर महाराष्ट्रातून विधान परिषदेवर घेण्यात यावे अशी आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेकडून मागणी करीत आहोत. कारण वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या समाजाला न्याय, ज्या ज्या पक्षात जे नेते काम करतात, सामाजिक कार्यकर्ते पक्षाचे काम करतात, त्यांना न्याय मिळालेला आहे. परंतु बंजारा समाजाला उत्तर महाराष्ट्रात अजून न्याय मिळालेला नाही. जर श्रावण भाऊ विधान परिषदेवर गेले तर उत्तर महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे जे तांडे आहेत, मूलभूत हक्क अधिकार जे या गोष्टीपासून वंचित आहेत, तर ते न्याय देण्याचे प्रयत्न करतील. त्यासाठी श्रावण भाऊ चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे अशी आमची बंजारा समाजाची सर्व संघटनेची एकमुखी मागणी आहे की त्यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे आणि बंजारा समाजाला न्याय मिळेल आणि त्यांच्या मार्फत समाजाचे जे हक्क अधिकार आहे ते आम्ही विधानसभेमध्ये ते आमच्या समाजाबद्दल आवाज उठवतील आणि आमच्या समस्या सोडवतील अशी या पत्रकार परिषदेत आम्ही यावेळी आपल्या पत्रकार बंधूंसमोर मांडत आहे आणि त्यांना न्याय मिळावा. आणि यामध्ये पत्रकार आपले बंधू यांचे थोडंसं सिंहाचा वाटा असेल, वर्तमान पेपरात असेल, न्यूज, डिजिटल मीडिया, जे जे काय प्रसिद्धी माध्यम असेल, तुमचे सहकार्य लावेल. चव्हाण, अखिल भारतीय बंजारा सेना प्रदेशाध्यक्ष, माझ्या सोबत कांतीलाल नाईक, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय बंजारा सेना. मित्र, आज जे महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत आहे, त्या 11 जागेवर एक बंजारा समाजाच्या प्रतिनिधी विधान परिषदेत श्रावण भाऊ चव्हाण यांना घ्यावं, त्यासाठी आज ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचा विचार केला, हा बंजारा समाज पूर्ण ऊसतोडीचं काम करतो आणि लमाण समाजात दगडफोडीचं काम करतो. पूर्ण समाज अशिक्षित आणि अनपढ आहे. पूर्ण बरेच वर्षापासून हा समाज शिक्षणापासून, आपल्या हक्कापासून वंचित आहे. ह्या समाजाच्या काही समस्या आहेत, ज्या काही तांडा वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालं पाहिजे, तांडा बंजारा समाजात स्वतंत्र वसतिगृह मिळालं पाहिजे. ह्या गोष्टी
विधानसभा आणि विधान परिषद मांडण्यासाठी आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेतर्फे पाठिंबा देत आहोत आणि आम्ही मागणी करत आहोत की उत्तर महाराष्ट्रामध्ये 5 लाखाच्या घरात बंजारा समाजाचे मतदान आहेत, तरी आमच्या ह्या माणसाला विधान परिषदेत घेऊन बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी मी मागणी करीत आहे. नाही मिळाला तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पूर्ण तांड्यावर बहिष्कार टाकू.